मी गॅरंटी देऊन सांगते, हे जर कटलेट तुम्ही एकदा बनवले तर नेहमीच बनवाल. हॅलो नमस्ते मंडळी, मी पूनम. माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज कटलेटची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी की खूप कमी वेळात कमी साहित्यात बनते आणि जबरदस्त चवीची आहे. खूप आगळीवेगळी अशी रेसिपी आहे, जी की तुम्ही याआधी कधीही बघितली नसेल किंवा कधीही ट्राय केली नसेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. मी सुरुवातीला इथे तवा गरम करून घेतलेला आहे. तव्यामध्ये तेल ओतून यामध्ये मी चिरलेला लसूण आणि चिरलेली हिरवी मिरची टाकून थोडा वेळ अशी परतून घेतलेली आहे. त्यामध्ये आता मी हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ ही मी 4 शिट्ट्या देऊन कुकरला शिजवून घेतलेली आहे आणि ती आता मी थोडा वेळ अशी परतून घेतली आहे. यामध्ये आता मी हिरवा वाटाणा टाकत आहे. हा वाटाणा देखील मी 4 शिट्ट्या करून कुकरला शिजवून घेतलेला आहे. तुम्ही याऐवजी फ्रोझनचा वाटाणा टाकला तरीही चालेल. मी आता हे चांगलं परतून घेते, जेणेकरून ह्यातील पाण्याचा पूर्ण अंश निघून जाईल. आपल्याला हे सारण पूर्णपणे कोरडं असं करून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मॉइश्चर राहता कामा नये. आता हे कोरडं झालेलं आहे. यामध्ये मी आता मसाल्यामध्ये हळद, जिरे पावडर, धने पावडर, चाट मसाला, गरम मसाला, कलरसाठी लाल तिखट, मीठ घेतले. आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊया. ह्या मसाल्यांमुळे आपल्या कटलेटला खूप चटपटीत अशी चव येणार आहे. तुम्ही माझ्या सांगण्याने एकदा हे कटलेट घरी ट्राय करा. खूप चवीला जबरदस्त लागतात. तुम्ही ह्याची चव कधीच विसरू शकणार नाही. आता यामध्ये मी 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 7 ते 8 मनुके घेतलेले आहेत, ते देखील मी यामध्ये टाकून घेते. यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते. आता 1 चमचा पिठी साखर टाकून घेते. तुम्ही नक्की टाका, खूप चवीला जबरदस्त लागतात कटलेट हे. मी आता हे सगळं परतून घेते. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या सारणाला. आता हे मिश्रण आपलं पूर्णपणे कोरडं असं झालेलं आहे. आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड होण्यासाठी 5 मिनिटासाठी फॅन खाली ठेवते. तोपर्यंत मी इकडे बटाटे सोलून घेते. बटाटे देखील तुम्हाला पूर्णपणे थंड असे घ्यायचे आहेत. तुम्ही बटाटे थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतील. त्याने कटलेट खूप छान होतात. कटलेटला आकार खूप छान येतो. आपले बटाटे आता इथे सोलून झालेले आहेत. मी आता हे बटाटे खिसणीने खिसून घेत आहे. तुम्ही याऐवजी बटाटे स्मॅशरने स्मॅश करून घेतले तरीही चालतील. फक्त ह्यामध्ये बटाट्याची चंक्स राहता कामा नयेत. पूर्णपणे आपल्याला बटाटा एकदम बारीक करून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी सुरुवातीला 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतले. आपल्याला बाकी यामध्ये काहीही टाकायचं नाही. आणि मी यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ देखील टाकलेलं आहे पुढे. हे फक्त कॉर्नफ्लॉवरने सुद्धा बनवू शकता किंवा फक्त तांदळाच्या पिठाचा वापर करून सुद्धा बनवू शकता किंवा तुमच्याकडे हे दोन्ही नसेल तर मैदा वापरून सुद्धा हे करू शकता. मी यामध्ये निम्म कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि निम्म तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. Some chances and stop your thinking and start your living. Get your shoes on, we're going dancing. जशी आपण कणिक मळतो त्या पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. In the van we're driving to Austin.
आता पारीसाठीचं पीठ मळून तयार आहे. तोपर्यंत आता मी हाताला तेल लावून आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. तुम्हाला हे गोळे मीडियमच असे ठेवायचे, तुम्ही बघू शकता. सगळे गोळे तयार आहेत करून. तर आता आपण पुरण जसं भरतो कणकेमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला ह्या पारीमध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आपल्याला तळहातावर अशी पारी घेऊन त्यामध्ये सारण भरून जसं आपण सेम पुरणाचा हुंडा भरतो त्या पद्धतीनंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. They don't find us, 'cause man we're wasted. Feels like time is making fun of me, taking away at the walls that I can barely breathe. This might be my only chance to leave. तुम्ही हे कटलेट कोणत्याही आकारामध्ये तयार करू शकता. गोल किंवा चौकोन किंवा मी जसे केले त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही हे कटलेट बनवू शकता. आपले सगळे कटलेट बनवून तयार आहेत. आता आपण हे कटलेट अजून क्रिस्पी बनवण्यासाठी इथे शेवया घेतलेल्या आहेत. आपण ज्या खिरीसाठी बारीक शेवया घेतो त्याचा मी इथे वापर केलेला आहे. तुम्ही याऐवजी ब्रेड क्रम्सचा सुद्धा वापर करू शकता. ह्या शेवया आपल्याला सगळीकडून कोट अशा करून घ्यायच्या. आता आपण सगळ्या कटलेटला कोटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे फ्राय करून घेऊ तेलामध्ये. ही गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवलेली आहे. तुम्हाला मीडियम गॅसवरती हे कटलेट सोनेरी रंगाचे होईपर्यंत असे तळून घ्यायचे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबातील व्यक्तींची काळजी घ्या, कारण आपलं कुटुंबच आपलं जग आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.